मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले, एकाचा मृतदेह अद्यापही ढिगाऱ्याखाली। नाशिक, पुणे, सातारा, रायगडला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई महानगराला उद्या ऑरेंज अलर्ट जारी। सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज। मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी। पुढचे 3 ते 4 दिवस जोरदार पाऊस बरसणार, नागरिकांनी सतर्क राहण्याचा हवामान तज्ज्ञांचा आवाहन। मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी। कोकणात पावसाचं थैमान, रायगडमधील 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नागोठणे शहरात पुराचं पाणी, चिपळूणमधील बाजारपेठा जलमय, तर रत्नागिरीतील जगबुडी नदी ही इशारा पातळी। रायगडच्या सुधागड तालुक्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका। पालीच्या अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणी। कोल्हापुरात पुराचा धोका, पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर, 32 बंधारे पाण्याखाली, जिल्हा प्रशासन हाय अलर्ट। जोरदार वादळी पावसामुळे मुंबईत झाडं कोसळून 3 मृत्यू। चेंबूरमधील स्कूल बस दुर्घटनेनंतर कुर्ला, कमानी, नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा, तर आरे कॉलनी परिसरामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत। महापौर रील स्टार मात्र रीलवरून काम होत नाही, किशोरी पेडणेकरांचा रितू तावडेंना टोला, तर रील स्टार की रियल स्टार मुंबईकर ठरवतील, तावडेंचा पलटवार। राम मंदिर चोरी प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत, रामाचं धनुष्यबाण चोरलं, मशालीनं तुमची लंका जाळणार, ठाकरेंचा इशारा। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा यलगार, दादरमध्ये रामरक्षा आंदोलन, ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान मंदिर परिसरात महाआरती, मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती। उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला, रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली। फक्त आज नव्हे, ठाकरेंनी रोज राम रक्षा म्हणायला हवी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। दान मोजणी प्रक्रियेशी माझा संबंध नाही, राम मंदिराचे खजिनदार गोविंद गिरींनी आरोप फेटाळले। प्रकरणाचा पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी।